बुलढाण्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून ही बाब समोर आली। आता बुलढाण्यामध्ये महायुती होईल असं काही वाटत नाही। आम्ही प्रस्ताव दिलाय, मात्र अद्याप चर्चा कुणाकडून झालेली नाही। त्यामुळे बुलढाण्यामध्ये मित्रपक्ष आमने-सामने येणार का याकडे लक्ष असेल। महायुती आता बुलढाण्यामध्ये होईल असं काही वाटत नाही, कारण बीजेपीचा उमेदवार बहुतेक काल त्यांनी पक्षाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि काँग्रेस उभाटाचं सुद्धा त्यांचे अलायन्स झालं आहे, पण त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे। आणि आम्ही ज्या पद्धतीने मागे सांगितलं की आम्ही उमेदवाराच्या शोधामध्ये आहोत, अजून पण आम्हाला पण चांगला उमेदवार भेटलेला नाही आहे। जिल्ह्यात अजून युती झाली नाही जिल्ह्यामध्ये नाही, आता काल आम्ही सगळीकडे जिल्हाभराचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले, अजून कुठेही युतीची चर्चा नाही आहे। त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे का, होईल का युती? अजून तर काही कोणाकडनं काही मेसेज नाही। आमचे पत्र आम्ही त्यांना दिलेले आहेत चर्चा करा म्हणून, पण उत्तर कोणाकडनं आलेलं नाही। विजयराज शिंदे म्हणतात अद्यापर्यंत आम्हाला पत्र मिळालं नाही। आता तुमच्या माध्यमातून टीव्हीवर दाखवून पाठवलं, आम्ही मेल केला, त्यांच्या श्वेताताईंना दिला, आकाशदादाला दिला, चेनूभूला दिला, सगळ्यांना दिलं। आकाशदादाकडून त्यांच्याकडून काय आतापर्यंत काय आलं? अजून काहीच नाही।